ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक आपल्यासोबत आहेत। काल त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि ज्या प्रकारे कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडलेला आहे त्या संबंधी नेमकी काय चर्चा झाली आपण वैभव नाईक यांच्याकडून जाणून घेणार आहोत। असं कळतंय की तुम्ही सुद्धा नाराज आहात। खरं तर मी नाराज नाही आहे। मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये होतो, आज पण आहे आणि उद्या पण राहणार आहे। खरं तर काल उद्धवजींची निवडणुकीनंतर प्रथमच भेट घेतली। याआधीसुद्धा उद्धवजींनी ACB चौकशी आणि अनेक वेळा माझ्याशी फोनवर मला संपर्क साधलेला होताच आणि काल सद्यस्थितीच्या परिस्थितीचा आढावा त्यांनी या ठिकाणी घेतला आहे आणि पुन्हा एकदा ते कोकणात दौऱ्यात येणार आहेत आणि उद्धवजींनी सांगितलेलं आहे की नवीन लोकांना घेऊन आपण काम या ठिकाणी करूया। जे जुने आपले शिवसैनिक आहेत त्यांना पुन्हा एकदा विश्वासात घेऊन पुन्हा एकदा आपल्याला संघटना उभी करायची आहे आणि त्यांच्या आदेशानुसार पुन्हा आम्ही संघटना उभी करू। नाही, राजन साळवी यांच्या शिंदेच्या शिवसेनेत झाल्यानंतर मोठं खिंडार पडलं किंवा मोठं डॅमेज झालं, कारण पदाधिकारी मोठ्या संख्येने गेले। त्यासाठी काय ॲक्शन प्लॅन तयार केला जातो किंवा तुम्ही असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, काय चर्चा झाली? नाही, त्यासाठी उद्धवजी सगळ्यांशी संपर्क साधतायत। निश्चितपणे आज सत्ता नसल्यामुळे काही लोक आमच्यातनं गेलेत, काही लोक जातील, परंतु सत्तेसाठी नसणारे सुद्धा अनेक माणसं आहेत, ती सुद्धा शिवसेनेला पुन्हा नवीन मिळतील आणि त्यांच्या मदतीने आम्ही संघटना उभा करू असा आम्हाला विश्वास उद्धवजींनी दिलेला आहे आणि त्या विश्वासानुसार आम्ही या ठिकाणी काम करू। कारणं काय सांगितली जातात? खास करून कोकणातमध्ये जे पदाधिकारी जात आहेत वेगवेगळे कारणं देत आहेत। नाही, आता जाणाऱ्याला काहीतरी कारणं पाहिजे असतात, त्या पद्धतीने कारणं देतात आणि त्यामुळे निश्चितपणे आम्ही उद्धवजींबरोबर आहोत आणि निश्चितपणे या ठिकाणी काम करू। बरं, भास्कर जाधव नाराज आहेत असं म्हटलं जातं, तुमची चर्चा झाली का? कारण तुम्ही ACBचा चौकशी ससेमिरा तुमच्या मागे लागला त्याच्यामुळे तुम्ही पक्ष सोडून जाणार अशाही काही चर्चा किंवा अशा बातम्या चालू होत्या। नाही, ACBची चौकशी खरं तर गेले म्हणजे 2-2.5 वर्ष सुरू आहे। आज पण त्यांना चौकशीला सहकार्य करण्याचं आम्ही काम केलं आहे आणि ती लढाई माझी आहे, माझी एकट्याची लढाई आहे आणि ते मी एकटा लढणार आहे। त्यामुळे त्या लढाईच्या साठी मी कुठला पक्ष सोडणार आहे, मी कुठला असं तर कोणी समजू नये, परंतु भास्कर जाधवांसारखा एक चांगला कार्यकर्ता, लढवाय नेता आज कोकणामध्ये शिवसेनामध्ये आहे आणि निश्चितपणे ते नाराज नाहीत। त्यांनी सांगितलं की आपल्याला काम करण्याची संधी दिली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांनी सुद्धा किंवा आमदार असतील, माजी आमदार असतील, जिल्हा प्रमुख यांनी सुद्धा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सभेला असून देत या ठिकाणी बोलवत आहेत आणि त्यांनी सांगितलं की आज कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना पुन्हा एकदा विश्वास देण्याची गरज आहे आणि ते भास्कर जाधव निश्चित देतील। ते कुठल्याही परिस्थितीत नाराज नाहीत आणि ते उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करतील आणि त्यांनी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं कालच आपल्याला स्टेटमेंट दिलं असेल आणि त्यामुळे ते काम करतील। शेवटचा प्रश्न, दबाव टाकला जातोय वैभव नाईकांवर सुद्धा की पक्षप्रवेश आमच्या पक्षात म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत करावा? नाही, असा मला कोणी दबाव या ठिकाणी टाकला नाही आणि निश्चितपणे आम्ही आमची भूमिका पहिल्यापासून मांडली आणि ती भूमिका आम्ही शेवटपर्यंत ठेवू। उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं काल शेवटचं, म्हणजे काही मार्गदर्शन केलं किंवा काही सांगितलं किंवा? नाही, उद्धवजींनी सांगितलं की नवीन पदाधिकारी नेमून आपण कोकणामध्ये पुन्हा काम करूया आणि आम्ही त्यांच्यावर काम करण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत आणि त्यांना आम्ही घेऊन एकत्र काम करू। त्यामुळे हे होते वैभव नाईक। त्यांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांच्यासोबत जी भेट झाली त्यामध्ये काही नव्या पदाधिकारी किंवा नव्या चेहऱ्यांना काही संधी देण्यासंदर्भात चर्चा झाली आणि ज्या काही बातम्या वैभव नाईकांच्या किंवा भास्कर जाधवांच्या नाराजीच्या येत होत्या त्यावर सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिले। कॅमेरामन विनय राजवरसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।